महायुतीच्या नेत्यांची वर्षा बंगल्यावरची बैठक संपन्न झाली। यावेळी नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत जवळपास 5 तास खलबत झाली। 3 पक्षांचा दावा असलेल्या जागांवरती चर्चा झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाटण तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात ते विविध ठिकाणी विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत। सोबतच मरळी इथे जाहीर सभा होणार आहे। उद्धव ठाकरे आज नागपूर दौऱ्यावरती आहेत। यावेळी विदर्भातील इच्छुक उमेदवारांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक देखील ते घेणार आहेत। ठाकरे गटाकडून 12 पैकी 4 जागांवरती दावा करण्यात आलाय। भाजपचे नेते नितेश राणे यांची अचलपुरात जाहीर सभा होणार आहे। सुरुवातीला जिल्हा प्रशासनानं परवानगी नाकारली होती, मात्र आता पुन्हा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं राणे यांच्या आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेला मान्यता मिळाली आहे। राज्यातील एकही लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून शिवसेनेच्या लाडकी बहीण संपर्क अभियानाची सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्यभर शिवसेनेतील महिला पदाधिकारी या अभियानाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। खासगी गृह प्रकल्पातील 913 सदनिकांची म्हाडाकडून थेट विक्री केली जाणार आहे। सोडत काढताना घरांच्या विक्रीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 3 ऑक्टोबरला यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल। म्हाडाच्या 2030 घरांच्या लॉटरीला अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। आता या लॉटरीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवरती प्रसिद्ध केली आहे। आज दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत। मेट्रो मार्गिकेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्तानं पुण्यातील वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आले। शिवाजीनगर न्यायालय आणि स्वारगेट इथल्या श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले। तसंच वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींकडून सोलापूरकरांना मोठं गिफ्ट मिळणार आहे, कारण आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं उद्घाटन होणार आहे। सोलापूर विमानतळ आजपासून सेवेत दाखल होईल। सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होते। सोन्याचा भाव प्रतितोळा 75,000वरती गेलाय, तर चांदीचे भाव 89,000वरती स्थिर आहेत। पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे। 18व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत। ज्यांनी दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले होते त्यांना आज 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या महिलांना या पैशाचे पैसे मिळणार आहेत। मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येतोय। आज विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामं करण्यासाठी माटुंगा ते बुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक आहेत। मतदार यादीमधील आकडेवारीनुसार राज्यामध्ये सध्या 9,56,00,000 मतदार आहेत। 19,50,000 मतदार येत्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणार आहेत। ट्रायच्या सूचनेनुसार येत्या 1 ऑक्टोबरपासून सिम कार्डमध्ये किरकोळ बदल केले जाणार आहेत। या नव्या नियमामुळे युजर्सला त्यांच्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नेटवर्कची माहिती मिळू शकणार आहे। बिगर बासमती तांदळावरील निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। त्यामुळे किमान निर्यात मूल्य $490 प्रति टन या दरानं सर्व प्रकारच्या तांदळाची निर्यात आता करता येणार आहे। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक 42,440 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव 4,335 रुपये मिळाला। लातूरच्या बाजार समितीत पिवळ्या जातीच्या सोयाबीनची आवक सर्वाधिक 16,572 क्विंटल इतकी झाली। त्याला सर्वसाधारण भाव 4,700 रुपये प्रति क्विंटल मिळालाय। राज्यातील बाजार समितीत टोमॅटोची 5,888 क्विंटलची आवक झाली। यात टोमॅटोला कमीत कमी 2,000 रुपयांपासून ते 4,500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। राज्यातील बाजार समित्यांमध्ये 1,33,062 क्विंटलची कांदा आवक झाली आणि यात लाल कांद्याला कमीत कमी 2,825 रुपयांपासून ते 4,750 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला। राज्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर प्रति क्विंटल 4,500च्या पुढे आहेत, तर किरकोळ बाजारात कांद्याची प्रति किलो 70 रुपयांना विक्री होते। ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासही धजावत नसल्याची परिस्थिती आहे। राज्यातील बाजार समितीत उडदाची आवक 10,533 क्विंटल झाली। त्याला सर्वसाधारण भाव 6,924 रुपये प्रति क्विंटल होता। लातूरच्या बाजार समितीत काळ्या जातीच्या उडदाची आवक सर्वाधिक 5,189 क्विंटल इतकी झाली। वाशिम जिल्ह्यातील 53,898 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळालाय, तर आनंदाच्या शिधामध्ये असलेल्या साहित्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अद्यापही अनेक जण प्रतीक्षेत आहेत। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली ते फुल उमरी या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। डांबरीकरणाच्या निकृष्ट कामामुळे रस्त्याच्या मध्यभागीच पळसाचं झाड उगवलंय, त्यामुळे नागरिकांनी कारवाईची मागणी केली।
बीडमध्ये पवनचक्की कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. जमिनीचा मोबदला न दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पवनचक्कीचं काम करण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाहनं अडवून धरली. मोबदला मिळाल्याशिवाय शेतातून जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. हवामान बदलानं झेंडूच्या पिकावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड होते. सणांच्या काळामध्ये झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते. त्यामुळे यंदा देखील सणांच्या काळात चांगला दर मिळणार आहे. भुसावळमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढल्याचं समोर आलंय. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होतीये. शहरामध्ये 1 ते 24 सप्टेंबर या 24 दिवसातच तब्बल 34 रुग्णांची नोंद झाली. नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी रेल्वे विभागानं गोंदिया सातरागाची ही दुर्गापूजा विशेष सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. 4 आणि 9 ऑक्टोबर रोजी ही गाडी गोंदियातून सुटणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेत. या किल्ल्यांची पाहणी करण्यासाठी युनेस्कोचे अधिकारी येणार असल्यामुळे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. बदलापुरातील पाटगावमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शेत पिकावरती फवारणीचा प्रयोग यशस्वी झालाय. अवघ्या 5 ते 6 मिनिटात ही फवारणी करण्यात आली. राज्यातील पहिली महिला MIDC नागपूर जिल्ह्यातल्या कन्हान इथे उभारण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याच्या औद्योगिक उभारणीमध्ये महिलांना देखील प्राधान्य मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. चाकणमधल्या बैल बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसतेय. बैल बाजारात 25,000पासून ते 1.5 लाख रुपये किमतीचे बैल खरेदीसाठी शेतकरी बाजारात दाखल झालेत. राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. खान्देश आणि नाशिक सोबतच मराठवाड्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर IMDनं जारी केलेल्या अंदाजानुसार काही भागात 5 ऑक्टोबरपर्यंत ढगाळ वातावरण असेल. राज्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे राज्यात बहुतेक धरणं 100% भरली आहेत आणि मराठवाड्यातील धरणं 75% भरली आहेत. अक्कलकोटमधील कुरनूर धरणाची पाणी पातळी 100%वरती पोहोचली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांनी कुरनूर धरणावर जलपूजन केलं. अहमदनगरमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सातत्यानं पाऊस सुरू असून पुन्हा धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून विसर्ग देखील सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणं 100% भरली आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस धुमाकूळ घालतोय. 24 आणि 25 सप्टेंबरला झालेल्या पावसामुळे 515 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. यात सर्वाधिक नुकसान कापूस आणि केळी पिकाचं झाल्याचा अंदाज कृषी विभागाला आहे. जळगावात परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला. एरंडोल तालुक्यातील म्हसावद इथे कापूस, मका, उडीद, सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. रावेर तालुक्यातील कोचूर इथल्या रितेश परदेशी या तरुण शेतकऱ्यानं पारंपरिक पद्धतीनं केळी लागवड न करता नवीन तंत्रज्ञान अवगत करून केळी लागवड केली. यात केळीला तब्बल 3,131 रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी भाव मिळाला. गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घरांसाठी आक्रमक झालेत. मागण्या मान्य होत नसल्यामुळे 2 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय गिरणी कामगार संघर्ष समितीने घेतलाय. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे गाड्यांमधील महिला डब्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी महिला डब्यात CCTV कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवाय डब्यामध्ये टॉकबॅकची सुविधा देखील देण्यात आली आहे. ठाणे भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेवरील 2 विशेष स्पॅनची यशस्वीरित्या उभारणी करण्यात आली. स्थानिक प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर 5 तासात हे काम पूर्ण करण्यात आलं. नवरात्रोत्सव आणि ऑक्टोबर अखेरीस दिवाळी निमित्तानं प्रवाशांकडून प्रवासाचं नियोजन सुरू झालंय. रेल्वे मंडळानं यंदा 6,000हून अधिक उत्सव विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी सर्व शाळांना परीक्षा हॉलमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याचे आदेश दिलेत. CBSEशी संलग्न असलेल्या शाळांनी नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली. परंतु अद्याप मोफत सिलेंडरचा लाभ त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे मोफत सिलेंडर कधी मिळणार असा सवाल महिला विचारतायत. इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टम योजनेत झालेलं नुकसान लक्षात न घेता महापालिकेनं लोअर परेल भागामध्ये पुन्हा याच योजनेचा घाट घातलाय आणि या प्रकल्पात पालिकेचे 300 कोटी रुपयांचं नुकसान होईल अशी शक्यता वर्तवली जाते.
कुलाबा वांद्रे सिप्स या मार्गावरील मेट्रो 3 प्रकल्पाचा पहिला टप्पा आता दृष्टिक्षेपात आलाय. बांधकामासाठी ताब्यात घेतलेले 3 किलोमीटर अंतरावरील 26 रस्ते मोकळे केले जाणार आहेत आणि त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महापालिका गटामध्ये नवी मुंबई महापालिकेनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय आणि पालिकेला पुरस्कार स्वरूपात 9 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये औषधांचा ठणठणाट झालाय, त्यामुळे रुग्णांवरती विना औषध राहण्याची वेळ आल्याचं भीषण वास्तव समोर आलंय. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयामध्ये 40 लाखांच्या वर थकबाकी आहे. रुग्णालयात आग लागल्याच्या घटनांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी 11 शासकीय रुग्णालयामध्ये लवकरच अद्ययावत यंत्रणा राबवली जाणार आहे, ज्यात सॉफ्टवेअरद्वारे आगीची घटना तत्काळ कळणार आहे. मानपाड्यामध्ये 40 खाटांचा मल्टीस्पेशालिटी आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यासाठी 21 कोटी 60 लाखांचा खर्च केला जाणार आहे. पोलीस विभागात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये 152 रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेत. इच्छुक उमेदवारांना 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दसरा दिवाळीच्या काळात ट्रॅव्हल्सचे तिकीट दर वाढण्याची शक्यता असते. दसऱ्याला तिकीट दर वाढण्याची शक्यता कमीच आहे. दिवाळीमध्ये मात्र तिकिटात काही प्रमाणात वाढ होऊ शकते असं ट्रॅव्हल्स व्यावसायिकांकडून सांगण्यात आलंय. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी 8.5 कोटींचा निधी MMRDA कडून मंजूर करण्यात आला आणि या निधी अंतर्गत घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे. महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेलं गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत 2 पोलीस मदत केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. वैमानिक तसंच केबिन कर्मचाऱ्यांना येणाऱ्या ताणाचं मोजमाप करण्यासाठी एअर इंडियानं एक नवीन व्यवस्था निर्माण केली आहे. कर्मचाऱ्यांनी ताण आल्याची माहिती कंपनीला दिल्यानंतर त्याची तपासणी कंपनीतर्फे करण्यात येणार आहे. तसंच त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्याच्या कामाचं नियोजन करण्याची व्यवस्था केली जाईल. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयरोगाचा अधिक धोका असल्याची माहिती समोर आली आहे. मानसिक तणाव आणि बदलती जीवनशैली आणि आहार हे हृदयाच्या समस्यांचं सर्वात मोठं कारण असल्याचं समोर आलंय. देशभरात वंदे भारत ट्रेनची क्रेज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एकीकडे सुमारे 125हून अधिक सेवा वंदे भारत ट्रेनच्या देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू आहेत. त्यामुळे चिली, कॅनडा, मलेशिया या देशांनी भारतातून वंदे भारत ट्रेन आयात करण्यात रस दाखवलाय. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळत नाहीये. त्यातच अंबरनाथच्या स्मशानभूमीच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेधाचे बॅनर लावण्यात आलेत. डोंबिवली ते नाशिक मार्गावरती मोठा अपघात झालाय. बॉयलर आणणारा ट्रक उलटला आणि डोंबिवलीहून कल्याणकडे येणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे. यावेळी ट्रक बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मावळच्या पिरंगुट गावच्या परिसरातील 5 ते 6 जण हे हातात धारदार शस्त्र घेऊन सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणी 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. झूम ॲपवरून वाहनं भाड्यानं घेऊन त्याच वाहनांची विक्री करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मीरा रोडच्या काशीगाव पोलिसांनी ही कारवाई केली. सोलापुरात पिता पुत्राला अपहरण करण्यात आलं. सराफ दुकानावरती असलेल्या या दोघांना माळरानावरती सोडून देण्यात आले. या प्रकरणी अपहरणकर्त्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. नवरात्र, दसरा, दिवाळी या सणामध्ये भुरटे चोरटे ऍक्टिव्ह मोडवरती येतात. त्यामुळे ते महिला वर्गाला टार्गेट करतात. त्यामुळे महिलांनी या काळात सतर्क राहावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांनी केलं. 3 आठवड्यांपूर्वी 50 लाख रुपयांच्या लाचखोरी प्रकरणी जीएसटी विभागाच्या 6 अधिकाऱ्यांना सीबीआयनं अटक केली होती. या प्रकरणी आता जीएसटी कार्यालयात सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.